झी 24 तास एक पाऊल पुढे। कोल्हापूर जिल्ह्यातल्या वाशीमधले हे आहेत धनगर बाळू पुजारी। गेल्या 1.5 वर्षापासून त्यांच्या डोळ्यात असेच अश्रू तरळतायत। गावातल्या बिरदेव देवालयात त्यांच्या पूजेचा हक्क असतानाही त्यांच्याच धनगर समाजानं त्यांच्यावर बहिष्कार टाकलाय। त्याची झळ त्याच्या कुटुंबालाही बसली आहे। अनेक वेळा बाळू पुजारी आणि त्यांच्या मुलांनी मंदिरात जाऊन पूजा करण्याचा प्रयत्न केला, पण समाजातल्या इतर लोकांनी त्यांना दमदाटी करून मंदिरातून हाकलून दिलं। त्यामुळे आता करायचं काय असा प्रश्न त्यांच्या समोर उभा ठाकलाय। मला वाळी टाकून मंदिरमध्ये माझा हिस्सा आहे, 4था हिस्सा जमीन दिना म्हणताना मला देव मंदिरमध्ये अडवायला लागले। माझ्या वाळीत टाकलं, माझ्यावर जे जेवत्याचं ताट माझं महाप्रसादाचं काढून बाहेर टाकलं। माझ्या हिश्श्याप्रमाणे मी मंदिरमध्ये कामकाज करायला गेलेलं असताना मला तिथनं ताणून बाहेर काढला। 18 वर्षापूर्वी बाळू पुजारी आणि धनगर समाज यांच्यामध्ये बिरदेव देवालया शेजारील जागेसंदर्भात तोंडी व्यवहार झाला होता, पण समाजातल्या लोकांनी तो व्यवहार वेळेत पूर्ण केला नाही। त्यामुळे बाळू पुजारी यांनी आपली जागा देवस्थानला न देण्याचं ठरवलं। तेव्हापासून आजपर्यंत बाळू पुजाऱ्याला समाजानं वाळीत टाकलंय। एवढंच नाही तर मुलांना मंदिरात पूजा करायला मज्जाव करून समाजातल्या इतरांनी त्यांच्या शेतात काम करण्यासही बंदी घातली आहे आणि तसा जर कोणी प्रयत्न केलाच तर त्यांना दंडही ठोठावण्याचा निर्णय घेण्यात आलाय। माझा ढोल तिने काढून घेतला आणि तू मंदिरात थांबायचं नाहीस। आमच्या वडिलांनी त्यांनी सगळ्यांनी बाहेर काढलं की तुम्ही थांबायचं नाही, तर थांबशील तुम्ही तर मरशील ना तर आम्ही तर मरेल, अशी त्यांनी धमकी दिली। बाळू धनगर आणि त्यांच्या मुलांनी आपल्याला न्याय मिळावा म्हणून कोल्हापुरातल्या करवीर पोलिसांकडे ऑक्टोबर 2012 मध्ये दाद मागितली, पण तिथेही त्यांना न्याय मिळाला नाही। उलट पोलिसांची दमदाटीच त्यांना सहन करावी लागली। झी मीडियानं बिरदेव देवालयाच्या अध्यक्षांना याबाबत विचारलं असता त्यांनी आपण त्यांच्यावर बहिष्कार टाकला नसून केवळ समाजापासून दूर राहायला सांगितल्याचं अजब उत्तर दिलंय। बहिष्कृत केल्या नाही तर त्याच्या संदर्भात काय झाले मध्ये साहेब, त्यांना झाडं तोडली किंवा ते शेड मारताना काही मजाव केला नाही, अशा सगळ्या गोष्टी त्या झाल्या। वाशीच्या बिरदेव देवाची ख्याती अनेक राज्यांमध्ये आहे। असं असताना या मंदिरातील पुजाऱ्यालाच वाळीत टाकण्याची घटना घडली आहे। त्यामुळे सर्व स्तरातून संताप व्यक्त केला जातोय। कोल्हापूर जिल्हा प्रशासनानं या संदर्भात तत्काळ कडक पावलं उचलून बाळू पुजाऱ्याला न्याय द्यावा अशी मागणी होती आहे। बाळू पुजारी गेल्या 1.5 वर्षापासून आपल्या न्याय हक्कासाठी लढतायत। पोलिसांकडे याबाबत त्यांनी तक्रारही केली, पण पोलिसांनी त्यांची दखल घेतली नाही। त्यामुळे न्याय कुणाकडे मागायचा असा प्रश्न त्यांच्यापुढे उभा आहे। आता तर प्रशासन डोळे उघडणार आहे का आणि बाळू पुजारीला न्याय देणार आहे का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झाला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मिथुन राज्याध्यक्षसह प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर। झी 24 तास एक पाऊल पुढे।